जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी, पिंपरी पेंढार या परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. मागच्या काही दिवसात झालेला अवकाळी पाऊस, सततचं पडणारं धुकं, गारपीट यामुळे द्राक्ष उत्पादनावर त्याचा मोठा दुष्परिणाम झालाय. द्राक्ष पिकावर डावणी नावाच्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झालाय. या बुरशीजन्य आजारामुळे द्राक्षाचे मणी गळून पडण्याचं संकट या द्राक्ष उत्पादकांवर आलंय. जवळपास 50 ते 60% आता द्राक्ष उत्पादन हातात येणार असल्याचं यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितलंय. या डावणीच्या पिकामुळे द्राक्षाचे देठ काळे पडत आहेत, त्यामुळे मण्यांची ग्रोथ थांबते, त्यामुळे या पिकाला मोठं नुकसान होतंय. यावर वेगवेगळ्या प्रकारची औषधं फवारून झालीत, मात्र आता हा द्राक्षाचा बाग हातातून निघून गेला असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ज्या द्राक्ष बागांमध्ये 100 टनापर्यंत द्राक्ष उत्पादन करण्याची क्षमता होती, ते द्राक्ष बाग आता 40 ते 50 टन द्राक्ष उत्पादनावर यंदाच्या वर्षी येणार असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. सरकारनं या नुकसानी संदर्भात पंचनामे केलेत खरे, मात्र शेतकऱ्याच्या पदरात नेमकं काय पडणार आहे याकडे शेतकरी डोळे लावून बसलेत. सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते खरं, मात्र शेतकऱ्याने या अनुदानात फवारणी तरी करता येईल का असा प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचं शेतकरी बोलतोय. आम्हाला अनुदान नको, परंतु आमच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव द्या. परकीय चलन देशाला मिळवून देण्यासाठी शेतकरी निश्चितपणे मदत करत असतो, त्यामुळे हा शेतकरी वाचवण्यासाठी देखील सरकारनं मदत करायला हवी अशी भावना शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतोय. यावेळी पिंपळवंडी परिसरातील निवृत्ती वाघ या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याशी आम्ही चर्चा केली. तब्बल 11 एकर द्राक्ष शेती दरवर्षी हा शेतकरी उत्पादित करत असतो, मात्र यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीमुळे हा शेतकरी त्रस्त आहे. द्राक्षाच्या पिकावर वेगवेगळ्या पद्धतीची औषधांची फवारणी करतोय खरं, मात्र शेतीचं पीक किती हाताशी येईल यामध्ये मात्र शंका उपस्थित होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना तारण्यासाठी सरकारनं आता ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचं शेतकरी बोलताना सांगतायत. द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले, त्यामुळे द्राक्ष हार्वेस्टिंगला यायच्या सीझनमध्ये द्राक्षाच्या उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचं चित्र आत्ताच स्पष्ट दिसतंय. आता जरी द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लगडलेली पाहायला मिळत असली तरी हातात किती येतील याबद्दल मात्र शेतकरीच शंका व्यक्त करतोय. त्यामुळे यंदाच्या वर्षी द्राक्षाच्या एक्सपोर्टवरती देखील त्याचा चांगल्या पद्धतीनं परिणाम होणार असल्याचं चित्र दिसतंय. द्राक्षाच्या एक्सपोर्टवर जुन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो, मात्र निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता नेस्तनाबूत होतोय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठा चिंतेत आहे. द्राक्ष हे पीक मोठ्या भांडवली खर्चाचं आहे. शेतकऱ्याने या डावणीसारख्या रोगावर मोठ्या प्रमाणावर विविध औषधांचा माराही केलाय, मात्र त्यातूनही हे द्राक्ष पीक काही पुन्हा चांगल्या स्थितीत येण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा भांडवली खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत गेलाय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या वाटेवर आहे. सरकारनं लवकरात लवकर काहीतरी ठोस भूमिका घेऊन या अवकाळी पावसानं, गारपिटीनं आणि प्रचंड पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी हा द्राक्ष उत्पादक शेतकरी करतोय. सरकार लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत करेल या अपेक्षेने हा शेतकरी डोळे लावून बसलाय. यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकरी जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडलाय. पहा.com पिंपळवंडी. साहेब नमस्कार. नमस्ते. आता आपण पिंपळवंडी या ठिकाणी तुमच्या द्राक्षाच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत. यंदा द्राक्षाची नेमकी काय परिस्थिती? द्राक्षाची यावर्षीची परिस्थिती पहिल्यांदा आम्हाला खूप चांगली वाटत होती आणि पाऊस पाणी कमी असल्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी बागा ह्या लवकर छाटायचा प्रयत्न केला. परंतु नंतर काय झालं, एक महिन्याभराच्या आसपास जे पावसाने सुरुवात केली आणि तो जो पाऊस झाला तो सुद्धा एकदम अगदी वादळी पाऊस झाला आणि त्या पावसानंतर कमीत कमी 8 दिवस कंटिन्यू धुकं राहिलं. धुकंसुद्धा राहत असताना काय झालं, 12-1 वाजेपर्यंत धुकं राहिलं. आभाळ बसून राहिल्यामुळं काही करता नाही आलं शेतकऱ्याला, कारण हातात नसतं, पानं कंप्लीट ओलली राहायची. त्याच्यामुळं नावेला जास्त होईना, कारण औषधे मारता येत नसतं, ट्रॅक्टर चालत नसायचे, करायचे काय एवढ्या मोठ्या क्षेत्राला. त्याच्यामुळे डावणीचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फटका बसला या वर्षीच्या उत्पादनाला. नाहीतर डावणी रोखण्यासाठी नेमके काय काय उपाययोजना केली जाते? डावणी रोखण्यासाठी आम्ही जे बाजारामध्ये आहेत ना उपाय, ते सर्व करून पाहिलेत. परंतु होतंय काय, वातावरण तिला एवढं फेवरेबल होतं ना का त्याच्यापुढे शेतकरी हातबल होतोय. आज बाजारामध्ये 101 औषध आहेत,
परंतु त्याला वातावरण त्या पद्धतीचं असेल तरच ते काम करतात, नाहीतर काम नाही करत. कारण काय होतंय, रात्रीच्या 6 म्हणजे 7 वाजल्यापासून जे दव पडतंय, तर ते दुसऱ्या दिवशी 12-1 वाजेपर्यंत दव राहतंय. औषध मारायचं कधी? समजा सिस्टमॅटिक जरी औषध मारायचं ठरलं, तर त्याला ऊन पाहिजे 1, 2, 3, 4 तास का होईना आणि त्याच्यातच ते औषध मारता येतं. नाहीतर नुसतं जर तुमचं पान ओलं असेल, तर ते औषध मारून त्याचा काही उपयोग होत नाही. मग आम्हाला त्याला कॉन्टॅक्टच मारावं लागतं आणि कॉन्टॅक्ट मारण्यासाठी त्याला सुद्धा ट्रॅक्टरच चालला पाहिजे त्या पट्टीत. ही परिस्थिती अगदी प्रत्येक शेतकऱ्याची झाली आणि जिथं-जिथं काळी रानं आहेत, तिथं ट्रॅक्टर चालायला जास्त प्रॉब्लेम येतो पावसामुळं. असं. द्राक्षाला शेती कुठली चांगली, मुरमाड की काळी? तसं द्राक्षाला दोन्ही शेती चांगली आहेत. म्हणजे मुरमाटही आहे आणि काळी आहे. परंतु कसं होतं, तुमचं रान किती साथ देतंय त्याच्यावर आहे. काही ठिकाणी काळ्या रानामध्ये सुद्धा आता आमची काळी रानं आहेत खाली. चांगली चालतात तिथं. थोडीशी लेट घ्यावं लागतात या पावसामुळं आणि वर जे आता मुरमाड रान आहे, तिथं सुद्धा आहे ना एकदम चांगली द्राक्ष येतात. काही प्रॉब्लेम नाही. परंतु कसं होतं, त्या जमिनीच्या पोतानुसार. आता साधारण किती एकर द्राक्ष आहेत सगळे? आता आमच्याकडे जवळ 11 एकर द्राक्ष आहेत आता इथं. मग 11 एकरचं सरासरी उत्पन्न किती निघायला पाहिजे? किती निघतं म्हणजे सरासरी? आता काय होतं साहेब माहिती का? 11 एकरचं आमचं मत वाटतंय आम्हाला 100 टन उत्पादन निघावा. पण मग आता हा जो रोगाचा प्रादुर्भाव आला याच्यामुळे किती फटका बसेल? याच्यामध्ये जवळ-जवळ आम्हाला 55% ते 60% फटका बसेल असं दिसतंय. नाही फक्त 50-60% म्हणजे आमच्या हातात जवळ-जवळ 40-45% माल आहे. आज आपल्याला दिसतोय हा, परंतु डावणीनी जे आता मणी आपल्याला दिसतात आज हिरवेगार, हं. ते एक 4, 8, 15, 20 दिवसांनी आहे ना, बरं काढणीपर्यंत ते गळत राहतात. मग असं आता आहे. जरा थोडंसं वातावरण निवळलंय किंवा ऊन पडतंय त्याच्यामुळे औषध फवारणीचा काही फायदा होतो का? आता औषध मारून उपयोग नाही त्याचा काही. आता त्याची जी आपण जी ट्रीटमेंट करायची ती केलेलीच आहे. पण डावणीचं असं आहे का एकदा तो स्पॉट आला का तो त्या मण्याला किंवा त्या फांदीला किंवा त्या गडाला तो घेऊनच जातो. त्याचा शेतकऱ्याला काहीच उपयोग नाही. फक्त खर्च मात्र वाढला जातो. कारण का तो एक प्रकारचा म्हणजे येडच सारखंच म्हणायचं थोडक्यात. का तो एकदा आला, की आला. तो मणी त्या मणी, घड किंवा ती फांदी तुमच्या काही उपयोगाची राहत नाही असं. आता मगाशी आम्ही आलो तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या पुड्यांमध्ये काहीतरी झाडाला बांधून ठेवत होते. अच्छा. हां, हां. कपड्यामध्ये. नेमकं काय आहे ते प्रकार? ते काय आहे, आम्ही मागे एकदा एका आमच्या शेतकरी मित्राने ते केलं होतं आणि आम्ही एकदा 17-10 वर्षापूर्वी ना, लोकरी मावा म्हणून जे येतोय, म्हणून थायमेट आणि युरिया तो बागेला टाकून पाहिला होता. पण आम्ही ते निरीक्षण केलं नाही. पण जो कोणी आमचा मित्र असेल, त्याने ते निरीक्षण केलं आणि त्या पुड्या बांधून त्यांनी 2 वर्षापूर्वी ते व्हायरल केलं होतं. आणि मग आम्ही ते गेल्या वर्षी एक 5-50 झाडांना ते बांधून पाहिलं. तर त्याचा आम्हाला चांगल्यापैकी उपयोग म्हणजे हे झाला. म्हणजे ती जी काही खोडांवर जी मिलीबगची जी होती ना चिकटपणा, तो संपूर्ण गेलाय. आजही पण एकदम ती खोडं अगदी चकाचक आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्यांना. त्याच्यामुळं मग आम्ही काय म्हणलं यावर्षी सगळ्या झाडांना बांधून घेऊ. कारण का तर बाजारामध्ये इतकी महागाची औषधं मारून सुद्धा मिलीबग कंट्रोल होत नाही. त्याच्यापेक्षा मग समजा हे थायमेट आणि युरिया ते अगदी स्वस्तच आहे आणि फक्त जाती काय फक्त थोडीशी फार मजुरी वाढव जाती. परंतु बाकीचा हिशोब जर पाहिला, तर हे सगळ्यात स्वस्त आणि मस्त होतंय. यंदा द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये जो झालेला पाऊस त्याच्यामुळे पडलेलं धुकं. तुम्ही सगळी मंडळी शासनाकडनं काय अपेक्षा करताय किंवा शासनाकडनं तुमच्या या सगळ्या नुकसानीची काही पाहणी झाली आहे का? त्या संदर्भात काय? शासनाकडून आमची बऱ्यापैकी मागणी एकच आहे, की आम्हाला तुम्ही अनुदान कशात देऊ नका. परंतु आमच्या मालाला समजा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. आजही पण बांगलादेशामध्ये माल जातो ना, तुम्ही तिथं ₹60 आणि ₹70 आम्हाला हे भरावा लागतो आपण ज्याला टॅक्स टॅक्स भरावा लागतो. तो जरी कमी झाला, तरी तो व्यापारी आमच्याकडून ₹4 ₹10 माल आहे ना, जास्त भावाने घेईन. तिथंच आमचा एकरी आहे ना, फार 10 टन जरी माल गेला एखाद्या शेतकऱ्याचा, तर तिथं त्याचे लाखभर रुपये वाढून जातील. शासनाने आम्हाला 2 आणि ₹4,000 देऊन काही होत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो शासनाची गंमत अशी आहे, की एका फवारणीला सुद्धा आलेले ₹10,000 पुरत नाही. ही आजची परिस्थिती. आता हे घड काढायला आणि ते साफ-सफाई करायलाच माझी जवळ-जवळ ₹25,000 मजुरी गेली. शासन मला किती देणार आहे? आणि शासनाने आमची अपेक्षा सुद्धा नाही द्यावा म्हणून. परंतु शासनाने कमीत कमीत शेतकऱ्याला काय लागतंय, काय नाही लागत याचा बारीक अभ्यास हा त्यांनी केला पाहिजे. एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे किंवा मागे जो पाऊस झाला त्याच्यामुळे ही जी काही सगळा डावणीचा प्रकार झालाय याची शासनाकडनं काही पाहणी झाली आहे का त्याच्या नुकसानी संदर्भात? शासनाकडून पाहणी झाली, त्याचे पंचनामे झालेत. मग आता त्या धर्तीवरती एक पंचनाम्याचे पैसे कधी येतील आणि कधी नाही हे येतील का पण? त्याचं काय आता निश्चित नाही. कारण का तर कधी-कधी येतात, कधी-कधी नाही येत. त्याला नाईलाज असतो. शासनाच्या तिजोरीत आहे का नाही आहे. कारण आपण आता बघतोय बातम्यांना. जो तो म्हणतो, "आम्ही आलो इथं खडखडाटे, आम्ही आलो इथं खडखडाटे." मग काय होईन ते देव जाणे आता. तुमची काय अपेक्षा? आमची अपेक्षा यायला तर पाहिजे कारण शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने नुकसान तर आहेच आहे. आणि असे एक नाही अनेक शेतकरी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज आहे ना, म्हणजे मदतीची गरज आहे.
आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, का जो काही ₹4 जो ज्या ह्या मालाचे पैसे काढणार आहेत, त्याला काहीतरी शाश्वत बाजार आहे ना किंवा बाजारपेठ ही शासनाने सुद्धा मिळवून दिली पाहिजे. बऱ्याच वेळा शासन त्याच्याकडे लक्ष टाकतच नाही. आजही आम्ही बघतो ना, इतके जर चांगले माल शेतकरी पिकवतोय. मी मागे एकदा सांगितलं होतं कांद्याच्या संदर्भात, का परकीय चलन देणारी जर शेतकरी माल पिकवत आहेत आणि आपण म्हणतोय परकीय चलन येण्यासाठी जर शेतकरी तुम्हाला हातभार लावत असेल, तर त्याला सुद्धा शासनाने मदत केली पाहिजे. ही आमची भूमिका आहे. अध्यक्ष साहेब नमस्कार. नमस्ते. खरं तर आपण आता द्राक्ष बागेमध्ये उभे आहोत. द्राक्षाची परिस्थिती सगळी आता वाघ साहेबांनी सांगितली, तुम्ही ती सगळी परिस्थिती ऐकली. बाकी काही वेगळी कुठल्या पिकाची काही वेगळी परिस्थिती अशातली काही अवस्था नाहीये. सगळीकडेच तीच परिस्थिती आहे. जे 2 खासदार लोकसभेत आवाज उठवत होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली अशी माहिती काल आपण सगळ्यांनीच पाहिली. नेमकं कुठल्या दिशेला चाललंय शेतकऱ्याचं सगळं? शेतकरी खरं तर सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण, अशी भूमिका आतापर्यंत आपण सगळी मंडळी पाहत आलेलो आहे. आणि सरकार शेतकऱ्याच्या प्रती गांभीर्याने कोणताच विषय घेत नाही. आणि सरकारचं म्हणणं मांडण्यासाठी जे आपण लोकप्रतिनिधी पाठवलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी जर शेतकऱ्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं सुद्धा निलंबन केलं जाते. खऱ्या अर्थाने हुकुमशाही आपल्या देशामध्ये तयार झाली की काय, असं मोठं आसमानी संकट, नाही, सुलतानी संकट आपल्याकडं येऊ पाहते, अशी शक्यता निश्चितपणे तयार झालेली आहे. बळीराजा नेहमी मोठ्या आशेने ही सगळी शेती पिकवत असतो आणि त्याच्याकडं येणारा आसमानी संकट आहे की निश्चितपणाने समजा अवकाळी पाऊस आला, मध्यंतरी गारपीट झाली, ह्या सगळ्या आपण शेतकरी हा असा प्राणी आहे की ह्या सगळी संकट झेलून सुद्धा रात्री अपरात्री बेरात्री कधी पण 24 तास ऑन ड्युटी कामावर असतो आणि खऱ्या अर्थाने पोटच्या मुलाला सुद्धा जीव लावत नाही एवढा ह्या पिकाला जीव लावतो. आणि त्याच्यावर आता आता आपल्याकडं आलेली अवकाळी आणि त्याच्यामध्ये अवकाळी मधून तयार झालेलं धुकं रात्री दुपारी तयार व्हायचं, तर ते पहाटे सकाळी 10-11 वाजेपर्यंत राहायचं. अवकाळीचा पाऊस झाला तर 4-4 दिवस प्रत्येक पानामध्ये आणि या द्राक्षाच्या बागामध्ये घडामध्ये तुमची फुलशेती पण त्याच्यामध्ये आली. त्याच्यामध्ये 3-4 दिवस सलग पाणी राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग भुरी असेल, डावणी असेल, बाकीचे इतर काही रोग असतील, त्याने प्रचंड अटॅक केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता वाघ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. आता अप्रत्यक्ष जरी दिसत नसलं, प्रत्यक्ष दिसलं नसलं, तरी पण अप्रत्यक्षरित्या आता हार्वेस्टिंगला जेव्हा हा माल येईल, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त तुमचं नुकसान झालेलं निश्चितपणे दिसणार आहे. आता तुम्ही पाहिलं तरी असा घड हलवला तरी आपोआप तो गळला जातोय. हे तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. आणि ही सगळी पाहिलं आणि सरकार म्हणून सरकारची जबाबदारी सांभाळली पाहिजे. सरकार निश्चितपणे जबाबदारी सांभाळत नाही. असं निश्चितपणाने आता सगळीकडेच पाहतोय आपण उभ्या आपल्या राज्यामध्ये की सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे कोणत्याही स्वरूपाची ठाम भूमिका घेत नाही. आणि निश्चितपणाने सरकारला शेतकरी वर्ग सरकारची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी संघटनेची या सगळ्यामध्ये काय भूमिका? शेतकरी संघटनेनी कायमस्वरूपी शेतकऱ्यांबरोबर राहिलेली शेतकरी संघटना आहे. आणि ज्या वेळेला शेतकऱ्यावर अन्याय होईल किंबहुना एखादं संकट येईल, त्या प्रसंगाला शेतकरी संघटना शेतकऱ्याबरोबर सर्वात पुढे असते. निश्चितपणे आज सुद्धा आपण सर्व शेतकऱ्यांबरोबरच आहे. तरी पण आता जर वास्तविक पाहता सरकारने जी भूमिका घेतली पाहिजे, आता कांद्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी निर्यातबंदी उठली पाहिजे. संपूर्ण शेतीमालाची आपली आग्रही भूमिका आहे. वन्यजीव संरक्षण कायदा रद्द झाला पाहिजे, ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. जेणेकरून आपल्या भागामध्ये आता आपण सगळे वावरत असतो. आपल्या जुन्नर आंबेगावमध्ये प्रचंड वाघांची संख्या आहे. बाकी ठिकाणी पण आहे. 2 वाघांनी पिंपवंडीमध्ये वाकी या ठिकाणी 2 वाघ एकत्र येऊन त्यांनी मेंढपाळांच्या वाड्यावर हल्ला केला. बरोबर. सकाळी तुमच्या बातमीतून समजलं की आज आपल्या पिंपळवंडी गावामध्येच या 2 बिबट्याने दोन्ही बाजूने हल्ला केला. बिचारा एकटा मेंढपाळ काय करणार आहे? त्याचं कुटुंब सांभाळणार आहे की मुलं सांभाळणार आहे? किती त्यांची मेंढरं सांभाळणार? ही म्हणजे खऱ्या अर्थाने वन्यजीव संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्यावेळेला जर वन्यजीव एखाद्या मानवावर हल्ला करीत असेल आणि त्रास देत असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की दरबारामध्ये की त्या प्राण्याचं शेपूट घेऊन आल्यानंतर त्या माणसाला सन्मानित करायचं किंवा इनाम द्यायचा. आज तशी परिस्थिती राहिलेली आहे का? आज वन्यजीवाला मारलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होते. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेची तीच मागणी आहे की बाबा शेती करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं स्वतःचं संरक्षण करता यावं. यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा रद्द केला तरच शेतकरी शेती करू शकतो. आज शेताच्या ऊसासारख्या शेतामध्ये आज आपण ह्या शेतामध्ये आता उभा आहोत.
खरं तर आपण 3-4 जण आहेत म्हणून उभं आहोत. जर समजा एकटा माणूस आता फिरू शकतो का? आता बिबट्या येऊ शकतो. येऊ शकतो. अशी परिस्थिती आहे आणि मग त्याने शेती करायची, कशी करायची? हाही मोठा प्रश्न आहे. आज ऊस शेतीसुद्धा फार संकटात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक पिकाचं जर पाहिलं म्हणजे कापूस असेल, सोयाबीन असेल, तुमचं फळबागा असतील, या सगळी शेती धोक्यात आलेली आहे. आणि मग त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यापेक्षा सरकार त्यांच्यामध्ये धुंदीमध्ये मस्त आहे. आणि मग त्यांचं काय चाललंय आणि इकडं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणच नाही. बिचारीमुखी कुणी हाका अशी परिस्थिती तयार झालेली आहे.